नमस्कार. श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना सण उत्सवांना अतिशय महत्त्व असून आपल्या संस्कृतीची ओळख आणि जपणूक याच उत्सवांच्या माध्यमातून केली जाते. सध्या फाल्गुन महिना सुरू असून फाल्गुन महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा सण होळी. यंदा 2 मार्च 2026 रोजी होळी सण असून फाल्गुन पौर्णिमेला प्रारंभ हा 2 मार्चला संध्याकाळी 5:55 पासून होणार असून 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 पर्यंत असणार आहे. मग होळी पौर्णिमा हा उत्सव कधी साजरा करावा तर बघा, होळीचा सण हा संध्याकाळी साजरा केला जात असल्या कारणाने 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी जरी उगवत्या सूर्याची पौर्णिमा असली तरी सुद्धा दिवसभर ग्रहणाचे वेध आणि ग्रहणकाल असल्या कारणाने या दिवशी होलिका दहन निषिद्ध मानले जाते. म्हणूनच आपण जे होलिका दहन करणार आहोत ते होलिका दहन 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळात करावे. 3 मार्चला असणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात व संपूर्ण माहिती मिळवू शकतात. या फाल्गुन पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. होळी हा उत्सव 2 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे व 3 मार्च रोजी धुळवड साजरी केली जाईल. होळी हा सण वाईट गोष्टींवर मात करून विजय मिळवण्याचा उत्सव आहे आणि म्हणूनच तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत, संकट आहेत किंवा मग कुटुंबात आजारपण आहे, तसेच बऱ्याच लोकांना हितशत्रूंचा देखील खूप त्रास आहे. बोलताना सहज आपण बोलून जातो की आमच्यावर जळणारे, आमच्या वाईटावर बरेच लोक टपून आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा कुटुंबाला त्रास होतो. बऱ्याच वेळा हा त्रास अतिशय विकोपाला जातो आणि संपूर्ण घर उद्ध्वस्तही होऊ शकतं. तर मग अशा सगळ्या गोष्टी समूळ मुळापासून नष्ट करण्यासाठी होळीच्या दिवशी आवर्जून कराव्यात अशा काही गोष्टी होलिका दहनात, अशा काही वस्तू अर्पण कराव्यात ज्यामुळे या संपूर्ण निगेटिव्ह गोष्टींचा त्रास तुमच्या जीवनातून संपून जाईल. आजच्या या व्हिडिओमधून याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्या होळीमध्ये आपण अर्पण करूया. मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यास अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सार्वजनिक होलिका दहन केले जाते. मग ते सोसायटीत असेल, कॉलनीत असेल किंवा मग कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन होत असेल तर अशा होळीमध्ये तुम्हाला असलेल्या त्रासाला दूर करण्यासाठी काही वस्तू अर्पण कराव्यात. मात्र अगदीच ऐनवेळी आपण व्हिडिओ बघितला तर वस्तू जमवण्यासाठी आपली धावपळ होते. म्हणूनच होळीच्या आधीच या सर्व गोष्टींची सज्जता करता यावी यासाठी हा व्हिडिओ थोडा लवकर जाणून घेऊया. तसे पाहता संपूर्ण वर्षभरात होलिका दहन हा एकच असा दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून होळीत अर्पण करत असतो किंवा होळीत टाकू शकतो. ज्यायोगे या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या कुटुंबावर, कुटुंबातील सदस्यांवर किंवा कुठलाही त्रास असेल तर त्या त्रासातून आपल्याला आराम मिळतो. म्हणून या वस्तू आवर्जून होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या वेळेस पेटत्या अग्नीमध्ये टाकाव्यात. पहिली वस्तू, जर तुमच्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारे आर्थिक संकट असेल, जीवनात पैशांची कमतरता असेल, उद्योग व्यवसाय संबंधित काही अडचणी असतील, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, ज्यामुळे घरात पैशांची बरकत होत नसेल आणि म्हणूनच डोक्यावर कर्ज वाढले असेल, तसेच कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करूनही पैशाची सोय होत नसेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा उपाय अवश्य करून पाहावा. ज्यात नागवेलीची 2 पानं घेऊन ही पानं शुद्ध गाईच्या तुपात बुडवून होळीला अर्पण करावे आणि होळीला अर्पण करतेवेळी आपली पैशाची, कर्जाची, नोकरीची, व्यवसायाची जी काही अडचण असेल ती अडचण आवर्जून सांगावे व ही पानं होळीला अर्पण करावी. त्यायोगे पैशासंबंधी असलेल्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. या उपायामुळे अतिशय चांगले अनुभव तुम्हाला येतील. यासाठी होळीच्या आदल्या दिवशीच विड्याच्या पानाची सोय करून ठेवावी. आपल्या संस्कृतीत कोणत्याही पूजेत अतिशय महत्त्व असलेली ही विड्याची पानं जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी एक प्रकारे वरदानच ठरू शकतील. अवश्य करून पाहावा असाच हा उपाय आहे. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे ज्या मुलामुलींचे विवाह जमण्यात अडचणी येतात किंवा मग जमलेले लग्न मोडते किंवा मग वय होऊनही लग्न जमण्यास अनेक अडथळे येतात, अशा सर्व उपवर मुलामुलींनी 8 अख्खे हळकुंड घेऊन ते होळीला अर्पण करावे.
कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा मग किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे हळकुंड चांगल्या स्थितीत असावेत, कीड वगैरे लागलेले, खराब झालेले असू नयेत. हे 8 हळकुंड उपवर मुलामुलींनी उजव्या हातात घेऊन डोक्यावरून क्लॉकवाईज सरळ 7 वेळा उतरवून होळीमध्ये अर्पण करावे. होळीचे दर्शन घेऊन होळीला प्रदक्षिणा कराव्यात. होळी जिथे आहे तिथून घरी परत येताना मागे वळून बघू नये किंवा दुसऱ्या कोणाच्याही घरी न जाता न थांबता थेट आपल्याच घरी यावे. तुम्हाला जर कुठल्याही कारणास्तव पुन्हा परत होळीच्या ठिकाणी जायचं असेल तर घरी जाऊन हातपाय धुवून झाल्यानंतर परत जाऊ शकता. मात्र उपाय करताना फक्त तो उपाय एकदाच करावा, त्यानंतर घरी यावं. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो अर्थातच ज्यांचा उद्योग व्यवसाय अचानक चालेनासा झाला, दुकान आहे ते अचानक बंद पडण्यावर आलं, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तो म्हणजे एक नारळ घ्यावा. ते नारळ मंदिरातलं किंवा कुणाकडून मिळालेलं नसावं, स्वतः विकत आणलेला नारळ घ्यावा. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून दरवाजा उघडा ठेवून त्यावरून गोल फिरवून 7 वेळा उतरवून घ्यावे व हे फिरवल्यानंतर घरात न येता सरळ होळीजवळ जाऊन होळीला अर्पण करावे. त्यानंतर सरळ घरी येऊन हातपाय तोंड धुवावे. मग घरात प्रवेश करावा. जाताना येताना मागे वळून बघू नये. घरातील देवतांना नमस्कार करून नंतर तुम्हाला घराबाहेर पडायचे असल्यास तुम्ही पडू शकतात. या केलेल्या उपायामुळे कुटुंबावर, घरावर असलेले संकट, अडचणी या बऱ्याच प्रमाणात दूर होतात. हे घरावरून अथवा दुकानावरून उतरवून होळीमध्ये अर्पण करता येते. ज्याप्रमाणे दरवाजा उघडा ठेवून उतरवलं त्याचप्रमाणे दुकानातून उतरवताना शटर उघडं ठेवून 7 वेळा उतरवून होळीला अर्पण करावे. ज्यामुळे घराला जर कुठला नजरदोष असेल, तुमच्या व्यवसायाला, दुकानाला जर कुठल्याही प्रकारचा नजरदोष लागला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो अर्थातच कुटुंबात कायम आजारी पडणाऱ्या व्यक्तींसाठी. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, सारखी गोळ्या औषधं डॉक्टरी इलाज केल्याशिवाय कशाचाच फरक पडत नसेल, तर अशा वेळेस कायम वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या जात असतील तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय आवर्जून केला पाहिजे. आजारी व्यक्तीला जर हा उपाय करणे शक्य नसेल, कुटुंबातील कुठल्याही एका सदस्याने हा उपाय केल्यास अतिउत्तम. या उपायासाठी छोटासा काळा कपडा घेऊन त्यात 5 कवड्या, 5 गोमती चक्र आणि त्या आजारी व्यक्तीच्या सुरू असलेल्या गोळ्यामधल्या एक गोळ्या घेऊन कपड्यात घ्याव्यात. ही पोटली दोऱ्याने बांधून किंवा मग त्याच कपड्याने बांधता येत असल्यास बांधून घ्यावी आणि ही पोटली जी आहे ती आजारी व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून क्लॉकवाईज उतरून घ्यावी. हा उपाय आजारी असाल आणि स्वतःसाठी करत असाल तर स्वतःच्याच हाताने 7 वेळा उतरवून घ्यावे व त्यानंतर जिथे होळी पेटलेली आहे त्या होळीमध्ये ती पोटली टाकून द्यावी. टाकताना होळीच्या मध्यभागी टाकावी, जेणेकरून ती जळून खाक होईल. या उपायामुळे व्यक्तीचे आजारपण हळूहळू बरे होते आणि ज्या काही गोळ्या सुरू आहेत त्या कमी होऊन बंद होतात, म्हणजेच ती व्यक्ती निरोगी होऊ लागते. त्यामुळे हा उपाय सुद्धा आवर्जून करायला हरकत नाही. पुढील जो उपाय आहे तो म्हणजेच एखाद्या कुटुंबात कोणीही आजारी नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा प्रॉब्लेम नाही आणि प्रत्येकच व्यक्तीला असे वाटते की मला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तर माझे आरोग्य उत्तम राहावे, शुगर, बीपी यासारखे आजार मला त्रासदायक ठरू नयेत, यासाठी म्हणजेच उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी हा उपाय करावा. तर तुमचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी 10 कडुलिंबाची पानं घ्यावीत. त्यासोबतच 5 किंवा मग 11 लवंगा घेऊन, म्हणजेच 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि भीमसेनी कापराचा एक छोटासा तुकडा घेऊन स्वतःवरून ओवाळून आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी होळीला अर्पण करावे. या उपायामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजेच आर्थिक प्रगती होण्यासाठी तसेच घरात धनधान्यादी उत्तम प्राप्तीसाठी मूठभर ज्वारी किंवा गव्हाच्या ओंब्या घेऊन होळीला अर्पण कराव्यात. या उपायामुळे कुटुंबात वर्षभर धान्याची कमतरता राहत नाही, भरभराट होते. त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे जीवनात सुखशांती राहावी आणि सर्व इच्छा वेळेवर पूर्ण व्हाव्यात, यासाठी आयुष्यात येणारे संकट दूर व्हावे आणि आयुष्य हे सुखा समाधानाने व्यतीत व्हावे. जीवनात कायम शांतता राहावी यासाठी एक छोटासा चंदनाचा तुकडा किंवा चंदनाच्या लाकडाचा तुकडा असेल तर तो होळीच्या अग्नीत अर्पण करावा. त्यामुळे कुटुंबात कायम सुखशांती नांदून जीवनातील सर्व संकट दूर होतात. होळीला अजून बराच अवधी असल्याने सर्व उपायांसाठी
लागणाऱ्या साहित्याची वेळेत जमवाजमव करणे सहज शक्य होईल. म्हणूनच हा व्हिडिओ लवकर बघून उपायही वेळेत करा. तर मग जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून समृद्धीच्या प्राप्तीसाठी वर सांगितलेले उपाय अवश्य करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.